मंगलाचरणानी ससुरासुर मनुसिंद वंदिदम घोदघायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तीर्थं धम्मस्य कर्तारं से पुनतीर्थयरे ससौव सिद्धे विशुद्ध सद्भावे समनेय नानदंसन चरित तव वीर्यायारे ते सव्वे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि वर्तन्ते अर्हन्ते मानुषे खेते किच्चारहन्ताणं सिद्धाणं तहनं गणहराणम् अज्जावयवगाणं साहूनं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नानपहाणा समं समासेज्य उवसंपयामि सम्मं जत्तो निवाण संपत्ती। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपल्या सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। अंतिम शासनायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुतदेवी की जय। कुंद आचार्य प्रणीत प्रवचनसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि ज्ञेयाधिकार 93वी गाथा आपली सुरू आहे। उपसंहाराचंच हे प्रकरण आहे आणि यामध्ये ज्ञानामध्ये ज्ञात होण्यायोग्य सर्व पदार्थांना ज्ञेय असं म्हटलं जातं। जे ज्ञेय आहे ते आयत सामान्य आणि विस्तार सामान्य रूप आहे। विस्तार विशेष म्हणजे गुण आणि विस्तार सामान्य म्हणजे गुणांमध्ये व क्षेत्रांमध्ये व्यापकपणा म्हणजे द्रव्य। आयत विशेष म्हणजे पर्याय आणि आयत सामान्य म्हणजे पर्यायांमधील व्यापकपणा म्हणजेच द्रव्य। जे जाणलं जातं ते सर्व अर्थ किंवा पदार्थ आहे आणि पदार्थ द्रव्यमय आहे। द्रव्य स्वाश्रित विस्तार विशेषांनी अर्थात गुणांनी रचित आहे आणि म्हणून गुणात्मक आहे। गुण हे काही बाहेरून आले नाही, द्रव्याच्या जवळ ते नित्य विद्यमान असणारे असे स्वभाव आहे, म्हणून स्वाश्रितपणा हा घेतलेला शब्द आहे। नंतर पर्याय प्रतिसमय एक होते आणि त्रिकाली होतच राहतात असे द्रव्य पर्यायात्मक पण आहे। द्रव्याच्या आणि गुणांच्या पर्यायी होतात। द्रव्याची द्रव्य पर्याय म्हटली जाते, तर गुणांच्या पर्यायीला गुणपर्याय म्हटली जाते। द्रव्य पर्याय म्हणजे आकारमानामधील होणारा बदल किंवा एका आकारापासून दुसऱ्या आकारापर्यंत होणारं परिणमन, याचं नाव आहे द्रव्य पर्याय। आणि गुणांच्या होणाऱ्या ज्या पर्यायी आहे त्याला गुणपर्यायी म्हटलं। म्हणून एकामध्ये अनेकतेची प्रतिपत्ती त्याला गुणपर्याय म्हटलं आणि अनेकांमध्ये एकाची प्रतिपत्ती त्याला द्रव्य पर्याय असं म्हटलेलं आहे। द्रव्य पर्यायीलाच व्यंजन पर्याय असेही म्हटलेले आहे आणि अर्थ पर्यायीला गुणपर्यायीला अर्थ पर्याय देखील म्हटलेला आहे। असमान जातीय द्रव्य पर्याय ही शरीर आणि आत्मा यांची मिळून बनलेली आहे। मिळून म्हणजे एकमेक झालेले नाही, त्या ठिकाणी फक्त परस्पर अवगाह संबंधांनी ते नित्यनैमित्तिक संबंधांनी एकत्रित म्हटल्या गेलेले आहे। शरीर आणि आत्मा ही वास्तविकतः भिन्न भिन्न द्रव्यच आहे। त्यांचे परिणमनही स्वतंत्र आहे। जरी एक त्या ठिकाणी ती पर्याय वाटत असली तरी शरीराचं परिणमन स्वतंत्र आहे, आत्म्याचं परिणमन स्वतंत्र आहे। पण जर परामुळे जीवाचे परिणमन होते किंवा त्यांचे शरीराशी एकत्व आहे, मी कर्माचा कर्ता आहे, कर्मामुळे जीव विकारी बनतो असे जर हा जीव मानत असेल तर तो परसमयी किंवा मिथ्यादृष्टी आहे। पर्याय ही आपल्याच गुणांमुळे आणि द्रव्यामुळे झालेली आहे। आणि तरी सुद्धा जो असे मानतो
की पर्याय परामुळे झाली, तो जीव अखंड द्रव्याला न मानता केवळ पर्यायीलाच पूर्ण अंश मानून परामध्ये आत्मत्व बुद्धी करून पर्याय मूढ बनतो. सर्व द्रव्य पर्याय आणि गुण पर्याय यामधील एकत्व बुद्धी, ममत्व बुद्धी, कर्तृत्व बुद्धी आणि भोक्तृत्व बुद्धी म्हणजेच मिथ्यात्व आहे. आणि यातही असमान जातीय द्रव्य पर्यायीवर आचार्यांचा विशेष भर आहे. कारण अनादी कालापासून या द्रव्य पर्यायीशी, असमान जातीय द्रव्य पर्यायीशी म्हणजे शरीरावर आमचं अतोनात प्रेम आहे. आणि म्हणून यापासून आम्हाला भेदविज्ञान आचार्यांनी करविलं आहे. परमेश्वर अरिहंत भगवंतांच्या दिव्यध्वनीतून प्रगट झालेली ही द्रव्य गुण पर्याय यांची व्यवस्था आहे आणि तीच समीचीन आहे. दुसरी कुठलीही व्यवस्था युक्तियुक्त वाटत नाही आणि ती परिपूर्णपण आहे आणि योग्य देखील आहे. ज्यांना ही व्यवस्था निर्णीत केल्या गेली नाही तो पर्याय मात्र वस्तूला स्वीकारतो आणि तत्व अप्रतिपत्ती रूप मिथ्यात्व जीवनात वाढवितो. ज्यांनी या प्रकारे योग्य निर्णय केला ते अध्रुव पर्यायीत मुग्ध न होता, कारण पर्यायी या अध्रुव आहे, संपणारे आहे, विनाशिक आहे, एक समय त्याचं अस्तित्व आहे. आणि या पर्यायीमध्ये जो पर्याय मूढ झाला, मुग्ध बनला, तो सहज ज्ञान स्वभावाकडे, तो जो पर्यायात मुग्ध बनणार नाही तो आपल्या सहज ज्ञान स्वभावाकडे आकृष्ट होईल आणि आत्मतत्वाचे समीचीन अवलोकन करून सम्यक दृष्टी बनतो. अशा तऱ्हेने ही 93वी गाथा आपण बघितली आणि या गाथेचा प्रयोग जर आम्हाला जीवनात करायचा असेल तर द्रव्य गुण पर्याय रूपाने पदार्थाला यथार्थ जाणून अध्रुव आणि व्यतिरेकी आणि भेदांमध्ये उपयोग न लावता आज तागायतपर्यंत आम्ही अध्रुवाला ध्रुव समजत आलो की जी आमची विनाशिक पर्याय आहे ती आमची टिकली पाहिजे असा आमचा अट्टहास आहे. जर आम्हाला सगळी अनुकूलता जीवनात प्राप्त झाली असेल तर आम्हाला असं वाटतं, सहजच वाटतं की हा आमचा संयोग निरंतर आमच्या जीवनात असाच टिकला पाहिजे. वास्तविकता हा पर्यायी आहे आणि या पर्यायी नित्य बदलणार आहे. शरीर चांगलं राहिलं पाहिजे त्याच्यासाठी आम्हाला प्रयत्न करायला पाहिजे. अशा प्रकारच्या अध्रुव पर्यायीला ती टिकवून राहण्याचा आमचा पुरुषार्थ सुरू असतो, जे वास्तविकतः कधीही आमच्या हातात असत नाही. म्हणून या अध्रुव व्यतिरेकी असणाऱ्या आणि भेदांमध्ये जो आम्ही उपयोग लावतोय, निरंतर भेददृष्टी आमची सुरू आहे, अखंडतेकडे आम्ही बघतच नाही आणि ही जी वर्तमान पर्याय भेदरूप पर्याय आम्हाला प्राप्त झाली ही म्हणजे सर्वस्व आहे असं जे मानून बसतो तर यापासून आमचा उपयोग हटला पाहिजे आणि ध्रुव, अन्वयी आणि अभेद अशा आत्मचैतन्यावर दृष्टी केंद्रित करायला पाहिजे. समयसार मध्ये आचार्य अमृतचंद्र आचार्यांनी एक कलश ठेवला आणि त्या कलशामध्ये आचार्य सांगतात की तू या असमान जातीय द्रव्य पर्यायी रूप शरीरामध्ये एक अंतर्मुहूर्त पर्यंत त्याला शेजारी तो आहे असं समजून वा. अंतर्मुहूर्त म्हणजे खूप मोठा वेळ आचार्यांनी सांगितला नाही, 48 मिनिटांचा वेळ आम्हाला सांगितला आणि 48 मिनिटं सातत्याने हे शरीर म्हणजे मी नाही, शरीर शेजारी आहे असं समजून तू नित्य वर्तन कर. आणि असं जर तू वर्तन करत असशील तर तुला परसमयी म्हणता येणार नाही, तू सम्यक दृष्टी बनशील. आणि अशा तऱ्हेचा हा प्रयोग या 93 गाथेच्या संबंधात आपल्याला जीवनात करायचा आहे. आता आपल्याला पुढच्या 94व्या गाथेकडे वळायचं आहे. या गाथेमध्ये स्वसमय आणि परसमय यांची कशा प्रकारे भेदव्यवस्था निश्चित केल्या गेली याचा उहापोह आचार्य करणार आहे. परसमय याचा अर्थ समय म्हणजे आत्मा, आणि जो आत्म्यामध्ये स्थित न राहता
परामध्ये राहतो किंवा पर्यायीमध्ये मूढ होतो. पर्यायीलाच तो इतिश्री असं मानून बसतो. त्यासाठी नक्की आचार्यांनी हे केलं की स्वसमय म्हणजे काय आणि परसमय म्हणजे काय. गाथा क्रमांक 94. जे पज्जये सुनिरदा जीवा परसमयी गती निर्दिष्टा आदसहावं मिथिदा ते सगसमया मुने दव्वा. जे पज्जये सुनिरदा जीवा परसमयी गती निर्दिष्टा आदसहावं मिथिदा ते सगसमया मुने दव्वा. नेयाधिकारातली ही 93 नंबरची गाथा आणि ही 94 नंबरची गाथा, या दोन गाथा अत्यंत महत्वपूर्ण आहे. याच्या माध्यमातून वस्तुव्यवस्था दर्शविलेली आहे आणि वस्तुव्यवस्थेच्या या दोन महत्वपूर्ण गाथांवरच हा सम्यक दृष्टीचा पूर्ण महाल अवस्थित आहे. हे दोन पहिये जितके मजबूत आमचे असतील तितकं आम्ही निशंक अंतःकरणाने आत्मस्वरूपाची उपलब्धी प्राप्त करून घेऊ शकणार आहे. परसमयाची व्याख्या सांगताना सांगितले, जे पज्जये सुनिरदा, जे पर्यायींमध्ये लीन आहे. पर्याय, हिचं अस्तित्व किती, हिचा काल किती आणि ही कशी अध्रुव आहे, विनाशिक आहे. पर्यायी कधीही टिकणाऱ्या नाही. पर्यायी एकानंतर एक या क्रमाने होणार आहे आणि पर्यायच पूर्ण द्रव्य आहे अशी ज्याची मूढ दृष्टी झालेली आहे आणि पर्यायींच्या माध्यमातून पर्याय टिकविण्याचा ज्यांचा अट्टहास आहे त्यांना म्हणायचं पज्जये सुनिरदा. ते पर्यायीमध्ये मूढ आहे किंवा लीन आहे. पर्याय नष्ट झाली तरी देखील त्यांना असं वाटतं की ही तीच पर्याय आहे आणि तीच पर्याय माझी टिकली पाहिजे अशी त्यांची नित्य भ्रांत कल्पना आहे. म्हणून जे पज्जये सुनिरदा जीवा, जे जीव या पर्यायीमध्ये नित्य लीन आहे आणि कसे आहे, परसमयी ती निर्दिष्ठा. ते कोण आहे तर परसमयिक म्हणजे परसमयी आहे. परसमयी याचा अर्थ पर्यायांना पूर्णता मानणारा. पर्याय म्हणजे अंश आहे आणि अंशाला अंशी समजणं, पूर्ण वस्तू समजणं. ही जशी आमची व्यवहारामध्ये देखील ही आम्ही चूकच मानतो की पर्याय आहे, अवस्था आहे आणि अवस्था ही फक्त तात्कालिक आहे आणि त्या अवस्थेला पूर्णत्व मानणं ही जशी आम्ही व्यवहारामध्ये चूक समजतो, त्याप्रमाणे इथे देखील आचार्य सांगतात की ही तुझी अवस्था आहे, तात्कालिक व्यवस्था त्या ठिकाणी आहे आणि याला तू पूर्ण आत्मतत्व असंच आहे असं मानू नको. ही पर्याय तुला मिळाली, आज मनुष्य पर्याय मिळाली, तुला ही सुखाची साधनं प्राप्त झाली. एक काळ असा होता, तू निगोधी अवस्थेत होता, नरक अवस्थेत होता, तिर्यंच गतीमधलं अपार दुःख तू भोगत होता. त्या पर्यायींची तू जीवनात आठवण कर आणि त्या पर्यायी देखील तुझ्या नष्ट झाल्या, या पर्यायी देखील तुझ्या नष्ट होणार आहे. मनात चिंतनाची धारा ठेव की जे जे मला आज दिसत आहे हे माझ्या जीवनातून निघून जाणार आहे. संयोग प्राप्त झाला त्या समयात विचार कर की संयोगाचा वियोग जीवनात होणार आहे. शरीर प्राप्त झालं, विचार कर शरीर रोग धर्मा आणि मरण धर्मा आहे. याला दोन्ही पासून कुणीही वाचवू शकत नाही. शरीराला रोग असणारच आहे. एका डोळ्यामध्ये किती रोग सांगितले, तर पूर्ण शरीरामध्ये रोमरोमामध्ये रोगच त्या ठिकाणी आहे आणि असं हे शरीर रोग धर्मा आणि मरण धर्म आहे. हा विचार जेव्हा आमच्या अंतःकरणात असेल तेव्हा आम्ही या पर्यायींमधलं नित्यत्व शोधू. जेव्हा आम्ही अध्रुवाला पकडतो तेव्हा ध्रुव आमच्या हातातून निसटून गेलेला आहे, कारण आम्ही त्याकडे बघितलं नाही आणि ज्याला आम्हाला पकडायचंय त्याला आम्ही कधी पकडलं नाही. अध्रुव
ते तर नष्ट होणारच आहे. समजा पाण्याच्या प्रवाहामध्ये आम्ही डुबलेलो आहो, पुरामध्ये अडकलेलो आहे आणि अशा वेळेला एखादी अध्रुव वस्तू आम्हाला हातात आली आणि त्याला जर आम्ही पकडलं तर आम्ही कधीही त्या पुरातून बाहेर येऊ शकणार नाही. जर पुरातून बाहेर पडायचं असेल तर ध्रुवाला, ज्याला ठोस आधार आहे, जमिनीचा आधार आहे किंवा किनाऱ्यांचा आधार आहे, अशा वस्तूला पकडावं लागेल. म्हणजे ध्रुवाला पकडल्यानंतरच आम्ही नदीमधून पार होऊ शकू. अध्रुवाला पकडलं तर अध्रुव स्वतःही वाहत जाणार आणि इतरांनाही ते वाहवत नेणार. म्हणून अध्रुव पकडून उपयोग नाही. त्याप्रमाणे पर्यायीला पकडून किंवा पर्यायीमध्ये रत होऊन उपयोग नाही. पर्यायींच्या माध्यमातून अवलंबन तर पर्यायीचंच घ्यावं लागणार आहे, त्याच माध्यमातून आम्हाला पाहावं लागणार आहे. पण त्याच्याकडे न बघता त्रिकाली आत्मस्वभावाकडे जो दृष्टी टाकेल त्याच्या जीवनात ध्रुवाची प्राप्ती होईल. म्हणून परसमयी कोण? तर जे पर्यायीमध्ये लीन आहे ते परसमयी आहे. आणि आद सहावं मिठिदा, जे आत्मस्वभावामध्ये स्थित आहे ते सग समया मुने दवा, ते स्वसमयी म्हटल्या जातात. स्वसमय याचा अर्थ सम्यक दृष्टी. जे आत्मतत्व ज्याला आकलित झालेलं आहे, ध्रुव ज्याच्या नजरेत आलेला आहे, ज्यांनी द्रव्याची अनुभूती आत्म्याची घेतलेली आहे, ते असे जीव, त्याला म्हणायचं समदृष्टी किंवा सगसमया, स्वसमय असे म्हणायचं. टीका पहा. जीव पुद्गल स्वरूप असमान जातीय द्रव्य पर्याय. कल्पना आपल्याला स्पष्ट झाली असेल की एक जीव द्रव्य आहे आणि अनंत परमाणूंचा हा औदारिक शरीराचा पिंड आहे. अशी जी परस्पर अवगाह रूपाची स्थिती आहे ही असमान जातीय द्रव्य पर्याय, दोनची मिळून एक म्हटल्या गेलेली पर्याय. पण दोनची पर्याय म्हटलं तरी देखील ते दोन एकमेक झाले नाही, ही वस्तुस्थिती आहे. कारण शरीराला शरीर माझं आहे हे म्हणणं हे अनुपचरित असद्भूत व्यवहार नयाचं कथन आहे. चार तऱ्हेचे जे नय सांगितलेले आहे, उपचरित असद्भूत, अनुपचरित असद्भूत, उपचरित सद्भूत आणि अनुपचरित सद्भूत. यामध्ये हा नय कुठे बसतो? शरीर माझं आहे हा नय अनुपचरित असद्भूत व्यवहार नय आहे आणि स्वतः हा नय हे प्रतिपादन करत आहे की हा असद्भूत आहे. असद्भूत याचा अर्थ दोन भिन्न वस्तू असताना जो एकपणाचा व्यवहार केला जातो त्याला असद्भूत म्हणायचं. जसं दोन भिन्न वस्तू, की शरीर भिन्न आहे, शरीर हे पुद्गल रचित आहे आणि आत्मा चैतन्याने परिपूर्ण आहे, असे दोन मिळून एकपणाचा व्यवहार ज्या नयाने केला तो असद्भूत. असद्भूत म्हणजे वस्तुभूत नाही, वास्तविक नाही, तो असत्यार्थ आहे. आणि याला तर अनुपचरित म्हटलं. याचं कारण असं की शरीराला आम्ही जसं बाह्य वस्तूला सोडू शकतो तसं शरीराला आयु पूर्ण झाल्याशिवाय सोडणं शक्य नाही. ते आमच्या सोबत असणारच आहे, पण असताना देखील शरीर मला उपादेय नाही. शरीर हे आहे, कदाचित त्याचा धर्मासाठी उपयोग करून घेऊ शकलो तर कदाचित कथंचित उपादेय म्हटलं पण जाईल, नाही असं नाही. शरीराच्या माध्यमातूनच संयम, तप आदी सगळ्या क्रिया होतात. पण तसं जर पाहिलं तर शरीर पृथक आहे. हेच आत्मचिंतन निरंतर आम्हाला उपयोगी पडणारे. शरीर कायोत्सर्ग सांगितला. कायोत्सर्ग म्हणजे कायेचा उत्सर्ग करण्याची मानसिक अवस्था निरंतर असणं, की कायेचा मी कोणत्याही समयी जर उत्सर्ग झाला तर मला दुःख होऊ नये, अशा प्रकारची निरंतर भावना.
या शरीराप्रती असायला पाहिजे आणि हा शरीर अनुपचरित असद्भूत व्यवहारणे आणि जीवाचं म्हटल्या जातं. म्हणून जीव पुद्गल स्वरूप असमान जातीय द्रव्य पर्याय हे संपूर्ण अविद्येचे अज्ञानाचे एकमात्र मूळ आहे. म्हणून या शरीरामध्ये एकत्व बुद्धी जेव्हा हा करतो, वास्तविकता ते पृथक आहे आणि पृथक असताना देखील एक आहे अशा प्रकारची बुद्धी या जीवाची आहे. याचंच नाव आहे अविद्या, अज्ञान, मोह. आणि अशा या मोहामुळे हा जीव त्या नरनारकादी रूप द्रव्य पर्यायीस प्राप्त होतो. अशा तऱ्हेने याला ही द्रव्य पर्याय आता नरनारकादी रूप प्राप्त झाली. आणि यथोक्त आत्मस्वभावाच्या संभावनेमध्ये नपुंसकाप्रमाणे दुर्बळ होऊन तेथे आसक्त होतात. आपण अर्धच वाक्य वाचू की असे हे द्रव्य पर्यायास प्राप्त होतात. आणि यथोक्त याचा अर्थ पूर्वी ज्याप्रमाणे आगमामध्ये आतापर्यंत कथन केलेलं आहे त्याप्रमाणे. कशा प्रकारे कथन केलं की वस्तू त्रिकाल आहे, वस्तूमधल्या शक्ती ह्या अनंत आहे, पर्याय प्रतिसमय द्रव्यातून येते, द्रव्य गुणांचा जो आधार आहे असा हा अखंड पिंड म्हणजे वस्तू तत्व आहे. अशा प्रकारचं जे यथोक्त पूर्वी सांगितलेलं जे कथन आहे ते आत्मस्वभावाच्या संभावनेमध्ये की ते आत्म्याच्या अनुभवामध्ये जोपर्यंत उतरत नाही तोपर्यंत हा आत्म्याच्या प्रती नपुंसक दुर्बळ होतो, नपुंसक होतो. याचा अर्थ त्याचं काहीही त्या ठिकाणी चालत नाही, तो त्या शरीराच्या अनुकूलच वागतो आणि आत्म्याप्रती तो सजग राहत नाही, तो अत्यंत निर्बल बनतो, त्याचं आत्मिक सामर्थ्य नष्ट होतं. म्हणून जे जीव त्या द्रव्य पर्यायास प्राप्त होऊन, द्रव्य पर्यायीला तर हा प्राप्त झालेला आहे आणि प्राप्त झाल्यानंतर जिनेंद्र भगवंतांनी जी वस्तू व्यवस्था दर्शविलेली आहे, जे अरहंतांचं स्वरूप सांगितलं, मोहाला नष्ट करण्याचे उपाय सांगितले, आदी जे काही त्यांनी सांगितलेलं आहे त्या आत्मस्वभावाच्या संभावनेमध्ये ते तसं कार्य करत नाही. आणि जेव्हा ते कार्य करत नाही त्यावेळेला ते आत्म्याप्रती नपुंसक बनतात, आत्म्याप्रती उदासीन होतात, आत्मत्व भावना त्यांची निर्बल होते, हा स्वयं आत्मभावनेमध्ये रत राहत नाही. असा होऊन तेथे म्हणजे द्रव्य पर्यायीमध्ये आसक्त होतो. आणि द्रव्य पर्याय म्हणजेच मी आहे अशी एकत्व बुद्धी या द्रव्य पर्यायीमध्ये करतो. ते नियमाने निरर्गल एकांत दृष्टी झाल्यामुळे मिथ्या दृष्टी होतात. आणि अशा तऱ्हेचे हे जे जीव आहे जे द्रव्य पर्यायीमध्ये आसक्त होतात, म्हणून शरीराच्या सुखासीनतेसाठी त्यांना जे जे द्यायला पाहिजे ते देण्याचा प्रयत्न करतात. मी सुखी का? तर शरीर सुखी आहे किंवा मी शरीराचे सगळे लाड पुरविले म्हणून मी सुखी आहो, अशी या शरीरामध्ये एकत्व भावना निर्माण करून स्वतःला तो सुखी मानतो. भोग भोगले, इच्छित भोग कुणासाठी? शरीराच्या पूर्तीसाठी. आणि म्हणून तिथे हा अशी अनर्गल प्रवृत्ती किंवा अंकुशरहित प्रवृत्ती, कुठल्याही प्रकारचा ब्रेक जीवनात नाही, संयमाची धारा जीवनात नाही आणि शरीराने काहीही इच्छा प्रदर्शित करावी, शरीराने अर्थात या एकत्व भावनेतून आत्म्याचीच आहे ती, पण शरीरासाठी असणारी इच्छा, अशी ती इच्छा कोणत्याही मार्गाने हा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून अशी निरर्गल याचा अर्थ अगदी कोणत्याही तऱ्हेचा अंकुश नसणारी स्वच्छंद प्रवृत्ती
जीवनात करून एकांत दृष्टी प्रगट झाल्यामुळे मिथ्या दृष्टी बनतात. आणि असे हे पर्यायींच्याच हव्यासामध्ये, पर्यायीलाच काय हवं नको बघण्यामध्ये आमच्या आत्म्याचा समय हे नष्ट करत आहे. प्रतिसमय हा सर्वत्र कुठे बघतो आहे, तर पर्यायींची रक्षा करण्यामध्ये याचा सगळा वेळ चाललेला आहे. आणि म्हणून हे परसमयी म्हटल्या जातात, अर्थात मिथ्या दृष्टी आहे. आणि मी मनुष्यच आहे, हे मानव शरीर म्हणजे माझेच आहे, याप्रमाणे अहंकार आणि ममकारांनी ठगविल्या जाऊन. अहंकार काय, तर मी मनुष्य आहे हा अहंकार, आणि यालाच पर्यायी मधली अहम बुद्धी म्हणा. अहंकार याचा अर्थ पर्यायी मध्ये आत्मत्व बुद्धी, अहमपणाची बुद्धी. आणि शरीर माझं आहे, इंद्रिया माझी आहे, परवस्तू सुख दुःख देतात, हा ममकार रूप परिणाम. म्हणून अहंकार आणि ममकार. अहंकार म्हणजे आत्मत्व बुद्धी. कुठे आत्मत्व बुद्धी, तर आणि मी एकच आहे, ही बुद्धी म्हणजे अहंकार. आणि हे माझं आहे अशी जी बुद्धी आहे ती म्हणजे ममकार बुद्धी. म्हणून अहंकार आणि ममकार यांनी ठगविले जातात. आता ठगविले कोण जातात, हा जर आम्ही प्रश्न पाहिला तर जगामध्ये ठगवल्या कोण जात, जो दुसऱ्यांवर अतोनात विश्वास ठेवतो, त्याला मित्र समजतो, त्याला उपकारी मानतो, त्याच्याकडून व्यक्ती ठगविली जाण्याची शक्यता असते. शरीर का ठगवू शकतं, तर याचा देखील अनादी कालापासून शरीरावर अतोनात विश्वास आहे. शरीर म्हणजे सुखाचं साधन आहे, ही यांची अनादी कालाची कल्पना आहे. शरीराला सुख तर मी सुखी अशी याची भ्रांत कल्पना आहे. भोगोपभोगाची जितकी जास्त साधनं तितका मी सुखी, ही याची कल्पना आहे. आणि म्हणून ही कल्पना असल्यामुळे वास्तविकता तशी नाही. आणि म्हणून हा अशा प्रकारे या असमान जातीय द्रव्य पर्यायीकडून ठगविल्या जातो, शरीराकडून फसविल्या जातो. कारण शरीर हे कृतघ्न आहे. शरीराला कितीही आपण चांगल्या चांगल्या वस्तू दिल्या तरी शरीराची भवितव्यता ही शवामध्ये परिवर्तित होण्याची आहे. शब्द लक्षात घ्या, शरीराची भवितव्यता. शरीरच शब्द सांगतो, शीर्यते इति शरीरः. आणि शरीराची भवितव्यता काय आहे, तर मरण धर्म आहे, म्हणजे शवात परिवर्तित होण्याची अशी ही याची भवितव्यता आहे. या शवाला जर आम्ही इकार जोडू शकलो, इकार म्हणजे शिव, ई जोडायचा, तर कुठे आम्ही स्वसमयी बनू शकू. पण हा तिकडे कधी बघतच नाही. आणि असा हा शरीराकडून नित्य आजतागायत पर्यंत ठगविल्या गेलेला आहे, फसविल्या गेला आहे. आणि त्यामुळे हा अविचल चेतना विलास मात्र आत्मव्यवहारापासून च्युत होतो. कधीही एका म्यानामध्ये दोन तलवारी राहू शकत नाही. जर हा शरीराचं हित जोपासत असेल तर आत्म्याचं हित जोपासू शकत नाही. आणि जर हा आत्म्याकडे बघेल तर शरीराला दुर्लक्षित करेल. पण अनादी कालापासून यांनी कधी आपल्या अविचल चैतन्याचा आश्रय घेतला नाही, त्याला कधी आपल्या जीवनात स्थान दिलं नाही. म्हणून हा आत्मव्यवहारापासून च्युत होतो. म्हणजे आत्मव्यवहार कोणता, तर आत्मव्यवहार म्हणजे आत्म्याच्या क्रिया. आत्म्याच्या क्रिया कोणत्या आहेत, ज्ञाता द्रष्टा, ज्ञान दर्शन चेतना सुख आनंद या आत्म्याच्या क्रिया आहे. आणि याच्यापासून हा च्युत होतो.
जेथे संपूर्ण क्रियाकलाप उराशी कवटाळून आहेत, अशा मनुष्य पर्यायासंबंधी व्यवहाराचा आश्रय घेऊन रागी द्वेषी होतात. आणि काय करतो? आत्म्याप्रती हा सजग राहत नाही. माझं कर्तव्य काय, मी कोण, हीच आत्मजागृती त्याला नाही, आत्मविस्मृती त्याला झाली. आत्मविस्मृती झाल्यामुळे शरीराला तो स्वतःच मानत आहे. आणि एकदा का शरीराला आपलं मानलं, तर शरीराची जेवढी काही सुखदुःख असतील ती याला आपली मानावी लागतील. निश्चय आहे की जर त्यांनी पराला आपलं मानलं, तर पराविषयी असलेले जेवढे काही भाव आहे ते त्याला आत्मरूपाने स्वीकारावे लागतील. आणि असा हा सगळ्या क्रियाकलापांना, म्हणजे शरीराला मी चांगलं ठेवू शकतो, सुस्थितीत ठेवू शकतो, शरीर माझं आहे, माझ्या इच्छेनुसार ते कार्य करतं, माझ्यामुळेच त्याची योग्यता टिकून आहे, अशा प्रकारच्या या अनंत कल्पना, त्या खोट्या कल्पना हा कवटाळून बसतो. आणि मग काय होतं की हा झाला मनुष्य पर्यायी संबंधीचा विचार. कोणता मनुष्य व्यवहार झाला? की देह आणि आत्मा एक आहे असं मानणं हा मनुष्य व्यवहार आहे. या एक त्यांनी एक मांडल्याबरोबर त्या एकत्वासाठी त्याला निरंतर अशा प्रकारच्या अनेक क्रियांचे स्वामी बनावं लागतं. आणि आत्मपर्यायीचा किंवा आत्मव्यवहाराला त्याला सोडावं लागतं. आणि असा हा मनुष्य पर्यायी संबंधी व्यवहार जेव्हा तो जीवनात अंगीकार करतो, त्याला माझं आहे असं समजून कार्य करतो. त्यावेळेला रागी आणि द्वेषी होतो आणि परद्रव्य रूप कर्मांनी युक्त झाल्यामुळे परसमयी किंवा मिथ्या दृष्टी होतो. आणि असा हा परद्रव्य रूप कर्मांनी युक्त होऊन, की कर्मांनी युक्त होतो, परद्रव्यांच्या क्रियांनी म्हणजे शरीराच्या क्रियांनी हा युक्त झाला, की शरीराच्या क्रिया मीच करू शकतो, मीच करतो आहे, अशा प्रकारची ही भ्रमबुद्धी. आणि त्यामुळे हा कर्म संयुक्त बनतो, राग द्वेष जीवनात करतो आणि रागद्वेषापोटी कर्म बांधतो. आणि हा असा अंतरंगामध्ये समीचीन अभिप्राय नसल्यामुळे मिथ्या दृष्टी बनतो. म्हणून समीचीन अभिप्राय, अंतरंगामध्ये श्रद्धा पहिल्यांदा आम्हाला बळकट करायची आहे. जरी हे असमान जातीय द्रव्य पर्याय असली आणि ही राहणार आहे, ही काही आम्ही सोडू शकणार नाही, पण आम्ही निश्चित ही भावना भावू शकतो की शरीर म्हणजे मी नाही. दोन विकल्प आमच्या जवळ असतात, एक असत विकल्प आणि एक सद्विकल्प. असत विकल्प म्हणजे खोटे विकल्प. जसं मी शरीर आहे हाही एक विकल्प आहे, आणि मी शरीर नाही हाही एक विकल्प आहे. आता या दोन विकल्पामध्ये जर आम्हाला चॉईस करायची असेल, निर्णय करायचा असेल, तर आम्हाला निर्णय हा घ्यावा लागणार आहे की मी शरीर नाही. आणि ही एकदा निर्णय घेतला आम्ही, अंतरंगामध्ये ठासून सांगितलं की तू म्हणजे आत्मा आहे, तू म्हणजे शरीर नाही, तर ही भलाई असमान जातीय द्रव्य पर्याय असली तरी देखील शरीराविषयी ही एकत्वाची बुद्धी आमची जीवनातली नष्ट होईल. क्रिया आम्ही करत राहू, पण क्रिया करत असताना त्या क्रिया माझ्या आहे असं मानून, एकत्व मानून त्याच्या त्या क्रिया होणार नाही. आणि आपोआपच त्या ठिकाणी या मिथ्यात्वापासून सुटण्याचा आमचा मार्ग देखील आम्हाला दिसायला लागेल. जे गूढ किंवा अत्यंत प्रगाढ असं मिथ्यात्व आमच्या जीवनात आहे, हे शरीराविषयीच्या एकत्वाचं मिथ्यात्व आहे. पहिल्यांदा तर आम्हाला इथे शह द्यावा लागणार आहे, कारण याविषयीच आम्ही अत्यंत मूढ जीवनात आहोत. तर अशा प्रकारे आपण आज एक पेऱ्या पाला, नंतरच्या याच्यात उद्याच्या याच्यात आपण पुढचा भाग बघूया. अत्यंत महत्वाच्या अशा या दोन गाथा आहे, आणि या दोन गाथांवरच
पूर्ण जरी म्हणजे ज्ञेयाधिकाराच्या या अशा सम्यक दर्शन कसं प्राप्त करायच्या या संबंधातल्या या गाथा सुरू आहे. जिनवाणी के ज्ञान से सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ को. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सवसाहुणम. कुणाला काही